नमस्कार. तर बघा आता लागलेले स्वयंपाकाला आणि संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे. तर आज आमच्या घरी मस्त असा आमरस चपातीचा बेत आहे. तर बघा आता कसं आंब्याचा सीझन आता शेवट आता पावसाळा सुरू होईल. तर मग याच्यानंतर काही जास्त काही आंबे राहणार नाही. म्हणलं चला एवढ्या याच्यात कसं पोरासोरांना बी आंब्याचा रस आज खरं खायचा आमरस खायचा होता. त्याच्यामुळे म्हणलं चला आज मस्त असा आमरस चपातीचा बेत होऊन देऊ. तर बघा मस्त असे आंबे पण आणलेले आणि एकदम मोठे मोठे बघा. तर थोडे म्हणजे स्वच्छ धुवून घेतले मी. आणि कसं आहे एवढे दिवस आमच्या म्हणजे झाडाला पण आंबे होते, त्याचे पण खूप दिवस पोरांनी आंबे खाल्ले आणि आता ते पण संपले. तर मग आता चालू आहे बाजारातून गावात गेले की मस्त आणायचे आणि आंब्याचा रस आज बनवून घेणार बघा मी आता. तर कसं आहे आता मी सुरुवातीला म्हणजे कविता बाहेर पोळ्या करून राहिली आणि कसं राहतात एक तर गॅसचं थोडस हे शॉर्टेज आहे, त्याच्यामुळे आम्ही बाहेरच करतो. आणि आता इतकं वारं सुटत ना, पण मग संध्याकाळचं कसं थोडासा स्वयंपाक राहतो, त्याच्यामुळे मग ती बाहेर पोळ्या बनवून घेऊ राहिली. आणि आपल्याला आज आमरस आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला पिठलं करायचंय. तर मग मी शेगडीवर पिठलं बी करणार आहे पण थोड्या वेळाने. पण मग आता एकदा रस कसा आणि आता वाऱ्या वादळाचे दिवस आहे, त्याच्यामुळे लाईटीचं बी काही सांगता येत नाही. आणि रसच कसं राहता मिक्सर मध्ये काढला ना की एकदम मिळून येतो आणि भारी बी लागतो. तर मग त्यासाठी अगोदर करणार आहे आणि मग फ्रीज मध्ये ठेवला का कसं मग 1 तासाने जरी खाल्ला तरी मस्त असा गार होतो आणि भारी लागतो. बघा बदामी आम्ही आणले होते, तर त्याचा आता मस्त चमच्याने काढून घेते. आणि कसं आपल्याकडं कसं कोणी कोणी काय करतं हे आपलं जे सोलायचं हे राहतं त्यांनी मी काढित आणि वरून चमच्याने काढून घेते. पण मग आम्ही असंच करतो. आणि आता कसं एखाद्या टायमाला जर लाईट नसली ना तर मग चाळणीतून काढायला ते पुरणाच्या चाळणीतून बी मस्त रस निघतो. पण मग आता हाय मिक्सर तर मग मिक्सर मध्ये कसं पटकन होतं आणि चमच्याने हे सगळं काढून घेतलं ना पुरा गर त्याचा निघून जातो मस्त. बदामी आंबे मस्त त्याला म्हणजे चांगला रस पडून राहिला. तर आता एकदा कसा रस आता थंड व्हायसाठी ठेवायचा आहे. अजून काय कोणी अजून जेवायला टाइम आहे, पण मग कसं थोडा वेळ जर करून ठेवलं ना तर मग फ्रीज मध्ये मस्त गार होतो आणि सगळे जण आवडीनं खातेत. म्हणून मग म्हणलं एकदा रस करून घ्यावा आणि मग बाकीचं होत राहील. तर सुरुवातीला आहे ना थोडी साखर काढून घेते, नंतर मग कसं भांड वल्ल झाल्यावर व्यवस्थित निघत नाही. बघा आपल्या 4-5 आंब्याला एवढा रस पडलेला आहे आणि म्हणजे भरपूर पडला रस. आता मी तो मिक्सर मध्ये सगळा व्यवस्थित काढून घेते बारीक. रस आहे आणि आता कसं मिक्सर ते सगळं निघलं तर आपल्याला घट्ट रस. पहिल्यांदा कसं राहायचं की जेव्हा आम्ही लहान लहान होतो ना तेव्हा रस ते बनायचं इतका हौस वाटायची खायला. तर आता कसं काही दिवस म्हणजे राहिलं नाही, सगळं बदललं. आता काय सगळं मिक्सर ते आलं. तर पहिल्यांदा आंबे ते रस खायची मजाच अलग राहायची. पण बघा आपला रस मस्त आता रेडी झालेला आहे आणि एकदम मस्त घट्ट आहे बघा. आणि एकाच टायमाला म्हणून थोडासाच केला. तर साखर टाकून घेते मी त्याच्यात. आणि आता कसं आहे आंबे नेमकं आंबट आहे गोड आता काहीच काढला नाही, त्याच्या अंदाजाने मी थोडी साखर टाकून घेते. बघू आता पूर्ण मिक्स करून घ्यायची आणि मग फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे. मग आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचंय म्हणजे नॉर्मल एकदम कसा रस काळा पडू नये. जास्त वेळ जर ठेवायचा असला ना आता काय मला म्हणजे संध्याकाळच्या जेवणाला आहे त्याच्यामुळं 1 तासात तर खाल्ल्या जाईल. पण मग कधी पण रस जर करायचं ठरला ना आता मग चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे रस काळा पडत नाही, एकदम व्यवस्थित राहतो खायला. आणि आता याला मी फ्रीज मध्ये ठेवून देणार लगेच. झालं चपात्या? हे काय चाललं ना चपात्या? अरे वारं सुटलं आज. वारा नाही हा ना, पाऊस काय येणे नुसतं वारं सुटत. वारा यंदा बंदच व्हायला. हा ना,
आता पावसाळा लागला कोणी म्हणून तरी पावसाळा लागला म्हणून. लागलं पण पाऊस यायला नाही ना. हा ना तेच ना. काय काम केलं तुम्ही आज तिकडे नवीन घराकडं? नवीन घराकडे आज हे केलं ना, कट पांगिली ना. आज सांगितले का? हे राहिले अजून. हा का? आम्हाला वाटलं तुम्ही आराम करायलाच गेले काय कोण म्हणत तिकडं. काय आरामात जवळ पाऊस पडत नाही तवर आता हे काम उरकून घेऊन बाकी. वरची कामं आवरून घेऊन मग हा ना. पाऊस पडेल म्हणून वर शेतातले काम चालू आहे. हा नंतर आधी लागणी बिगणी हा ना. तवर कार्यक्रम जवळ येतो. कार्यक्रम आता 15 तारीख आहे आज. राहील 15 दिवस. हा अजून 15 दिवस. अजून 15 दिवस. किती दिवस जाते? दिवस समज जाते. हा ना. काल आता आंबे दिले नव्हते का? हा त्याच आंब्याचा रस केला म्हणते ना. हा ना. हा चांगले आंबे होते बघा मी. काल धोंडा होता आहे की नाही? काल धोंडा होता ना आताच्या वक्तीच्या. काल शेवटचा दिवस होता धोंड्याचा. आजची दिवस आहे ना. म्हणजे आज आमुष आहे. आज आम्ही हा समोर आमुष आहे आज. झाला गेला धोंडा 3 वर्षावर. धोंडा गेला. मग काय लय स्वार लागत आपल्याला. धोंडा राहतो त्यावर पाऊस कमीच राहतो. हा काय म्हणते धोंडांना लोंढा आज काहीतरी राहतो ना आपल्या. यंदा तर काहीच नाही ना. हा ना. काहीतरी मन आई अशी आपल्याला काहीच येते आता ती. हा ना. आईला बाबाला चालले येत होते आता काहीच काय. म्हातार माणसं गेले पण सगळ्या जुन्या म्हणजे जे जुनी म्हण राहते सगळ्या गेल्या आपल्याकडून. आहे पण मग आता पहिल्या आणि कोणी म्हणत नाही. आता नाही. पण 3 वर्षातून धोंडा एकदा येतो पाऊस त्या वर्षी कमीच राहतं बरं का. या वर्षी कमीच राहतो. बसलो. बसलं का? शिवला जाऊन बसला का तो? हा शंभू काय झालं इकडे? शंभू खेळतो काय करू राहिला शंभू? माती खेळ. माती खेळतो? माती नाही खेळ चाल इकडे. अभ्यास केला तिने? केला? काय अभ्यास दिला आज? हा 12 घडी शुद्ध लेखन लिहिलं मग. बघा चपात्या पण झाल्या आणि आता मस्त असं आपल्याला हटून पिठलं बनवायचंय. तर म्हणलं चला बाहेर चुलीवरती बनवू. चपात्या पण झाल्या आणि ताईचा रस पण करून झालेला आहे घरामध्ये. म्हणलं मग गरमागरम पिठलं मस्त असं बाहेरच बनवू. तर ताटामध्ये मिरची आणि लसूण सोलून घेतलेला आहे. तर आपल्याला खलबत्त्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायचा. तर मसाल्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकून घ्यायचे. कसं आपलं हटून पिठलं एकदम चवदार लागत. एकदम बारीक करून घ्यायची. लहान लेकरांचं आहे. बघा आपल्याला पिठल्याला जिरे मोहरी फोडणी देऊन घ्यायची. वार सारखं चालू आहे बाई. वार सारखं चालूच आहे ना. बंद पण नाही ना. बघा जिरे मोहरी चांगली तडतडली आणि आता हळद टाकून घ्यायची. त्याच्यानंतर टाकायची आपलं कोथिंबीर आणि मिरची कुटून घेतली मिरची टाकायची. बघा लसूण मिरची जे चांगलं त्याला मध्ये परतून घ्यायचं. पप्पा आले नाही अजून. हा ना मार्केटला गेले ना. हा ना पप्पा फोन लावला पण फोन पण नाहीये ना. हा ना ती फोन म्हणजे लागतच नाही. उचले नाही पप्पा. हा का लागला का? बघा मसाला चांगला परतला आणि आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय. बघा मसाला परतल्याच्या नंतर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला चांगली आता खळा उकळी येऊन द्यायची. म्हणजे हटून पिठलेला आपल्याला एकदा मसाला टाकून आणि जे आपण मसाल्याचं पाणी त्याला उकळी येऊन द्यावं होती. बघा झाकण ठेवलेलं होतं आणि आपल्या पाण्याला चांगली अशी उकळी आली. तर थोडस आदन मोडायला गार पाणी टाकून घ्यायचंय.
आणि अधून मोडून घ्यायचं आपलं. थोडं थोडं टाकायचं. थोडं थोडं कसं मग गोळे नाही बनत काही नाही. गोळा नाही बनत का? हो ना. तरी लय वार लागू राहिलं. तरी वारण आता वारच आहे ना. बघा लाटणीने पिठलं हाटून घेतलं आणि थोडेसे म्हणजे गोळे नाही होणार म्हणून चमचा घेतलेला आहे. आणि आता 5 मिनिटं झाकून ठेवून आपल्याला पिठलं चांगलं शिजून द्यायचं का दादा. बघा पिठलं मस्तपैकी आता शिजू राहिलं आणि पिठलं शिजल्यानंतर 5 मिनिटात आपलं पिठलं खाण्यासाठी रेडी होणार आहे. बघा आता बसलेलं आहे तर जेवण करायला. अरे काय ना तू ती एका घास नाही खाल्ला अजून. हो ना रस घ्या. पप्पा जेवण झालं बी आवरा. पप्पा मागून राहिले जेवण झालं. पप्पा सोमपापडी झोपली का ना बाई. अनुपाय कुठं घुसला त्या बाई. शिव रस खातो का दादा. रस खातो. शिवला दे रस. नाही आवडत. बघा या सगळेजण जेवायला आमचं चाललेलं बघा जेवण आता मस्त. सोमपापडी झोपली बाई. ए चंगल पोळी टाका रे. अरे चंगल पोळी टाकते बाय. याला काय झालं जेवायचं म्हणले रडी येऊ राहिला. झोप आली तुला. रस रस खायचं रस खायचं.